हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. स्टुडंट्स, आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण चालू आहे युनिट नंबर 14, दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक रिएजंट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिॲक्शन्स. तत्पूर्वी आपण पाहणार आहे कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय रिएजंट. Identify the reagent, substrate, product and byproduct in the following reactions. बघा रे, एखादी रिॲक्शन जर होऊन राहिली ऑर्गॅनिक रिॲक्शन तर त्याच्यामध्ये ह्या 4 टर्म असतातच. सबस्ट्रेट म्हणजे रिॲक्टंट झाला, या रिॲक्शनमध्ये NH3 हा रिएजंट झाला, हा झाला प्रोडक्ट आणि हा झाला बाय प्रोडक्ट. आता बघू आपण रिएजंट्समध्ये द पोलर ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. पोलर म्हणजे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे 2 पोल्स तयार होतात ते आर ब्रॉट अबाउट बाय द 2 टाईप्स ऑफ रिएजंट्स. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 2 प्रकारचे रिएजंट नेमले असतात. आता त्याची ॲबिलिटी कोणती आहे ते पाहून घेऊ. डिपेंडिंग ऑन देअर ॲबिलिटी टू एक्सेप्ट ऑर डोनेट इलेक्ट्रॉन फ्रॉम द सबस्ट्रेट, रिएजंट्स आर क्लासिफाईड ॲज इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. म्हणजे हे जे रिएजंट्स असतात याच्यामध्ये एक तर इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची ॲबिलिटी असते किंवा डोनेट करण्याची ॲबिलिटी असते. आणि ह्या ॲबिलिटीनुसार ते रिएजंट्स म्हणजे असे स्पीसीज, NH3 म्हणजेच रिएजंट नाही, असे रिएजंटचे टाईप्स आहेत. इलेक्ट्रोफाईल किंवा न्यूक्लिओफाईल असतात. इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन, फाईल म्हणजे लव्ह. जो इलेक्ट्रॉनला पसंत करतो तो इलेक्ट्रोफाईल, जो न्यूक्लियसला पसंत करतो तो म्हणजे न्यूक्लिओफाईल. म्हणजे इलेक्ट्रोफाईलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि म्हणून तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. न्यूक्लिओफाईल हा न्यूक्लियस लव्हिंग आहे, म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असते आणि तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या स्पेसीजला डोनेट करतो. म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणजे एक्सेप्ट इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ सबस्ट्रेट. दस इलेक्ट्रोफाईल्स आर इलेक्ट्रॉन सिकिंग स्पीसीज, म्हणजे इलेक्ट्रॉन ओढणारी. दिस इज बिकॉज दे देमसेल्फ आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. काऊन का असं का बरं करतात ते? इलेक्ट्रॉनला का बरं पसंत करतात? कारण त्यांच्यावर इलेक्ट्रॉन राहतच नाही. एक्झाम्पल Br पॉझिटिव्ह झाले, AlCl3 झाले, Cl पॉझिटिव्ह झाले, CH3 पॉझिटिव्ह झाले असे. न्यूक्लिओफाईल गिव्ह अवे इलेक्ट्रॉन्स टू सबस्ट्रेट, म्हणजे इलेक्ट्रॉन देणे. दिस इज बिकॉज न्यूक्लिओफाईल्स आर इलेक्ट्रॉन रिच. ती इलेक्ट्रॉन का बरं देतात? कारण त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन फार जास्त आहे. फॉर एक्झाम्पल निगेटिव्हली चार्ज स्पीसीज सच एज OH निगेटिव्ह, H2O झालं, Cl सिंगल निगेटिव्ह, NH3, CN झाले, हे सगळे येतात न्यूक्लिओफाईल्समध्ये. आता एक प्रॉब्लेम आपल्याकडे दिलेला आहे. आयडेंटिफाय द न्यूक्लिओफाईल्स अँड इलेक्ट्रोफाईल्स फ्रॉम NH3 अँड CH3 पॉझिटिव्ह. म्हणजे NH3 आणि CH3 पॉझिटिव्हपैकी इलेक्ट्रोफाईल कोणता, न्यूक्लिओफाईल कोणता हे ओळखायचा आहे. ऑल्सो इंडिकेट द न्यूक्लिओफाईल अँड इलेक्ट्रोफाईल सेंटर्स इन देम, म्हणजे याच्यामधलं इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक सेंटर कोणता ते पाहायचं आहे. बघा, NH3वर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि हा इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज आहे, त्यामुळे हा झाला न्यूक्लिओफाईल. आणि याच्यातलं न्यूक्लिओफिलिक सेंटर झालं नायट्रोजन, जे स्वतः इलेक्ट्रॉन डोनेट करू आलं. ह्या CH3 पॉझिटिव्हमध्ये हा झाला इलेक्ट्रोफाईल, कोण का याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि इलेक्ट्रोफाईल असल्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे हा कार्बन. ठीक आहे. आता बघा, अ पॉलीॲटॉमिक इलेक्ट्रोफाईल हॅज अन इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटम, इट इज कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सेंटर, व्हाईल ॲज पॉलीॲटॉमिक न्यूक्लिओफाईल हॅज अ इलेक्ट्रॉन रिच ॲटम, न्यूक्लिओफिलिक सेंटर. बघा, इलेक्ट्रोफाईलमध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर असते, न्यूक्लिओफाईलिकमध्ये न्यूक्लिओफिलिक सेंटर असते. जसं इलेक्ट्रोफिलिक सेंटर ऑफ द इलेक्ट्रोफाईल म्हणजे AlCl3मध्ये Al हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर झाला, तर H2Oमध्ये ऑक्सिजन हा न्यूक्लिओफिलिक सेंटर झाला. बघा काय होते, इलेक्ट्रोफाईल अटॅक्स द इलेक्ट्रोफिलिक सेंटर इन द सबस्ट्रेट अँड ब्रिंग्स अबाउट अ न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. ऑन द अदर हँड अँड इलेक्ट्रोफाईल अटॅक्स अ न्यूक्लिओफिलिक सेंटर इन द सबस्ट्रेट अँड ब्रिंग अबाउट अन इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन. म्हणजे सिम्पली काय म्हटलं आहे, इलेक्ट्रोफाईल अटॅक ऑन इलेक्ट्रोफिलिक सेंटर, न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफिलिक सेंटर आणि इलेक्ट्रोफाईल अटॅक्स ऑन न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफिलिक सेंटर. तर अशा प्रकारे त्याच्या रिॲक्शनचे नावं असतात सरळ. म्हणजे सरळ समजून घ्या. जर इलेक्ट्रोफाईल असेल तर तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करा, न्यूक्लिओफाईल असेल तो इलेक्ट्रॉन डोनेट करा, बाकी काही नाही. जसं हा झाला इथं, हा न्यूक्लिओफाईल झाला, हा इलेक्ट्रोफाईल झाला. अशा प्रकारे रिॲक्शन जनरल दाखवलेली आहे. आता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इन ऑर्गॅनिक रिॲक्शन्स हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे.
आता आपण याच्या आधीच बघितलं आहे, वी नोटेड अर्लियर दॅट अ पोलर ऑर्गॅनिक रिॲक्शन्स द न्यूक्लियोफिलिक सेंटर इन अ न्यूक्लियोफाईल अटॅक्स द इलेक्ट्रोफिलिक सेंटर इन द सबस्ट्रेट. म्हणजे आपण याच्या आधीच पाहिलं आहे का न्यूक्लियोफिलिक सेंटर इन द न्यूक्लियोफाईल attracts the electrophile center in the substrate, whereas the electrophilic center in the electrophile attracts the nucleophile. हे बघा, इलेक्ट्रोफिलिक सेंटर इलेक्ट्रोफाईलमधलं न्यूक्लियोफाईलला अटॅक करते म्हणते आणि न्यूक्लियोफिलिक सेंटर न्यूक्लियोफाईलमधलं इलेक्ट्रोफाईलला अटॅक करते. पण हाऊ इलेक्ट्रोफिलिक और न्यूक्लियोफिलिक सेंटर जनरेट इन द न्यूट्रल सबस्ट्रेट. एखादा न्यूट्रल ॲटममध्ये, ॲटम नाही म्हणू आपण, मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लियोफिलिक सेंटर जनरेट होते कसे हे पाहायचं आहे. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विदिन द सेम ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच इज रिझल्ट इन देअर पोलरायझेशन. असं का बरं होते, एखादी न्यूट्रल म्हणा एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रोफिलिक किंवा न्यूक्लियोफिलिक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस त्याच्यावर तयार होतात कसे, हे डिपेंड आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटवर. म्हणून हॅपन्स बिकॉज ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लास्ट शेल इलेक्ट्रॉन्स विच सम ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स रिझल्ट इन देअर पोलरायझेशन. म्हणजे त्याच्यामध्ये पोलरिटी का तयार होते, कारण का त्यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटमुळे. हेन्स द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिझल्टिंग इन पोलरायझेशन ऑफ ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटमध्ये पोलरायझेशन तयार होते ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता बघा रे, द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट दॅट ऑकर्स इन ग्राउंड स्टेट इज परमनंट इफेक्ट. आता इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे दोन प्रकार आहे, एक असते परमनंट इफेक्ट, एक असते टेम्पररी इफेक्ट. तर परमनंट इफेक्ट कधी होतो, जेव्हा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट दॅट अफेक्ट्स द ऑकर्स इन द ग्राउंड स्टेट, ग्राउंड स्टेटवर असताना जर तो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट झाला तो परमनंट आहे. तसंच दिस टेक्स प्लेस ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ सर्टन ॲटम्स. असं का बरं होते, एखाद्या त्या मॉलिक्यूलमधल्या एखाद्या ॲटममुळे होऊ शकते, त्याच्या स्ट्रक्चरच्या रिप्रेझेंटेशनच्याही होऊ शकते. तर परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये दोनच गोष्टी येते, एक असते इंडक्टिव्ह इफेक्ट, एक असते रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे, तर आपण इंडक्टिव्ह इफेक्ट रेझोनन्स इफेक्टसुद्धा पाहणार आहे. आणि दुसरे असते टेम्पररी इफेक्ट. टेम्पररी इफेक्ट कधी असते, जर इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट ऑकर्स इन अ सबस्ट्रेट ड्यू टू द अप्रोच ऑफ अटॅकिंग रिएजंट. अटॅकिंग रिएजंट समोर आल्यावर फक्त तात्पुरती जर त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस होत असन तर हा टेम्पररी इफेक्ट झाला. याच्यामध्ये इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट और पोलरायझेबिलिटी इफेक्ट हे येतात. आता अजून एक वेळा लक्षात घ्या, दोन प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट येतात. एक येते परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, एक येते टेम्पररी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. परमनंट म्हणजे आपल्याला दोन प्रकारच्या इफेक्ट बघायचे, एक आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, एक आहे रेझोनन्स इफेक्ट. आणि टेम्पररीमध्ये आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट और पोलरायझेबिलिटी इफेक्ट. ठीक आहे, बघा काय म्हणते. आता इंडक्टिव्ह इफेक्ट आपण समजून घेऊ. हाऊ इज कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बिटवीन द टू ॲटम्स. कोव्हॅलंट बॉन्ड दोन ॲटममध्ये कधी तयार होतो. कोव्हॅलंट ॲटम बॉन्ड इज द फॉर्म ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम व्हेन देर इज अ सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन देम. म्हणजे दोन ॲटममध्ये जर का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स फार जास्त नसन आणि तर त्यांच्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनं जो बॉन्ड तयार होतो तो असतो कोव्हॅलंट बॉन्ड. कन्सिडर द टू कोव्हॅलंट बॉन्ड ॲटम्स क्यू अँड आर. म्हणजे क्यू आणि आर असं दोन ॲटम्स आहे म्हणतात, क्यू आणि आर, आणि यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे म्हणते, तो बॉन्ड आहे म्हणते कोव्हॅलंट बॉन्ड. नाऊ विल दीज ॲटम शेअर द आता काय म्हटलं आहे, आर इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे क्यू आणि आरच्या मधात बॉन्ड आहे म्हणतात, एक तो बॉन्ड आहे म्हणते कोव्हॅलंट बॉन्ड. आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणते. तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यावर माहिती आहे आपल्याला का हे जे बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणजे एक बॉन्ड, तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन थोडे थोडे शिफ्ट जास्त कोणाकडे होतात, आरकडे. त्यामुळे हे सारखे डिस्ट्रीब्यूट केले जात नाही. तिसरा रिप्रेझेंट द अबव पोलर कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन क्यू अँड आर युझिंग द फंक्शनल चार्जेस. आता त्याच्यावर चार्जेस कोणचे येईल, तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट मोर जास्तीत जास्त आरकडे होईल, कारण का मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे डेल निगेटिव्ह कॅरेक्टर, डेल पॉझिटिव्ह कॅरेक्टर नसेल. ठीक आहे, बघा सिम्पल शॉर्टमध्ये समजून सांगतो इंडक्टिव्ह इफेक्ट असते तर असते कसा आहे. रिमेंबर, हा परमनंट इफेक्ट आहे. नाव सपोज एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एखादा ॲटम आहे और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असं. पहिलं डेफिनेशन समजून घेऊ. व्हेन ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅज अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड इन इट स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये एखादा पोलर जर बॉन्ड असन तर त्यामुळे
पोलॅरिटी इज इंड्यूस तयार होते इन ॲडजस्टंट म्हणजे बाजूच्या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये. जसं एक्झाम्पल, हा एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे. ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये CH3CH2Cl आहे. ह्या Cl आणि ह्या C यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि हा पोलर बॉन्ड आहे. काऊन का क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू कार्बन. हेन्स इट हॅज अ डेल्टा निगेटिव्ह कॅरेक्टर अँड इट हॅज अ डेल्टा पॉझिटिव्ह कॅरेक्टर. आणि अशा असल्यावर ह्या पोलॅरिटी असलेल्या बॉन्डमुळे ह्या दोघांच्या मध्येही पोलॅरिटी तयार होते. म्हणजे स्वतः इथं पोलॅरिटी नॉन पोलर बॉन्डमध्ये तयार होते, इंड्यूस होते. हेन्स इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे व्हेन ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅज अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड इन स्ट्रक्चर, एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये पोलर बॉन्ड जर असन तर त्या पोलर बॉन्डमुळे बाजूच्या बॉन्डवर सुद्धा पोलॅरिटी येते. आता होते कसं बघा, हा CH3CH2Cl आहे. इथं क्लोरीनवर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर आहे त्यामुळे डेल निगेटिव्ह कॅरेक्टर, आणि ह्या कार्बनवर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे त्यामुळे डेल पॉझिटिव्ह कॅरेक्टर. असं का बरं? कारण क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ज्याच्यावर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज जास्त असतो, जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टर. त्यामुळे हे जे बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड, याच्यातले 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त क्लोरीनकडे शिफ्ट असतात आणि हेन्स याच्यामध्ये सुद्धा पोलॅरिटी येते आणि हेन्स याच्यावर सुद्धा डेल्टा पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतो. सपोज इथं मशीन लावलेली आहे आणि हे घरं आहेत. सगळ्यात जास्त पाणी कोणत्या घरातलं ओढलं जाईन या, नंतर कोणत्या घरातल्या ओढलं जाईन या. अशा प्रकारे एक्झाम्पल लक्षात राहिला तरी चालेल. हेच इथं एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. आता होते कसं, जसं हा झाला कार्बन नंबर 1, हा झाला कार्बन नंबर 2. रिमेंबर इथं पोलॅरिटी जास्त, इथं पोलॅरिटी कमी आहे, पण आहे जरूर. काऊन का इथं इलेक्ट्रोनिगेटिव्ह सबस्टन्स आहे म्हणून. हा जो ॲरो दाखवत असते, हा ॲरो हे दाखवते का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे आणि इलेक्ट्रॉन कुठं शिफ्ट होऊन राहिले. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, सपोज जर का आता अजून जर एखादा CH2 ग्रुप जर ॲड झाला तर असं नाही आहे की इकडे होणार नाही, पोलॅरिटी होईल. पण सगळ्यात जास्त पोलर बॉन्ड हा आहे, याच्यामुळे याच्यावर इंड्यूस होऊन राहिली आणि म्हणून इकडे सुद्धा इंड्यूस होऊन राहिली. तर सगळ्यात जास्त पोलॅरिटी ह्या कार्बनवर आहे, नंतर चार्जेस ह्या कार्बनवर आला, मग ह्या कार्बन, मग नंतर ह्या कार्बनवर आला. हे जसे जसे रिंग चेंज वाढत जाईल ना तसं जसं इंडक्टिव्ह इफेक्ट लास्टला कमी होत जाईल. जसं आपण इथे एक मशीन लावली, इथं 3 घरं आहे. सगळ्यात जास्त पाणी कोणत्या घरचं ओढलं जाईल या मशीन थ्रू? या घरचं ओढलं जाईल कारण जवळचं आहे, त्यानंतर या घरचं आणि त्यानंतर या घरचं, असं अशा प्रकारे ते असते. आणि दिस इज कॉल्ड द इंडक्टिव्ह इफेक्ट. आता जर ह्या इथं जर का हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ओढून घेणार आहे, त्यामुळे हा इफेक्ट निगेटिव्ह इफेक्ट आहे. याला -I इफेक्ट म्हणतात. जर इथं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट लागला असता तर हा +I इफेक्ट असता. आता -I इफेक्ट कधी लागतो? जर का ह्या Clच्या जागी सपोज जर का I असता, NO2 असता, CN असता, COOH ग्रुप असता, ह्या जर ग्रुपपैकी कोणताही जर का इलेक्ट्रोनिगेटिव्ह इथं एलिमेंट असता तर हा -I इफेक्टच असता. म्हणजे ह्या बाकीच्या ह्याच्यावर प्लस चार्जेस आले असते. जर याच्या जागी जर का CH3 ग्रुप झाला, CH3CH2 ग्रुप जर असता और इलेक्ट्रॉन डोनेटिंग जर ग्रुप असता तर +I इफेक्ट आला असता. बघा प्रॉब्लेम काय म्हणते 14.6 कन्सिडर द फॉलोइंग मॉलिक्युल्स अँड आन्सर द क्वेश्चन. बघा CH3CH2CH2Cl आहे एक दुसरा आहे CH3CH2CH2Br आणि तिसरा आहे CH3CH2CH2I. हे 3 प्रकारचे 3 वेगवेगळे मॉलिक्यूल तुम्हाला दिलेले आहे. पहिला प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इज एक्सप्रेस टू ऑपरेट इन दिस मॉलिक्यूल. कोणत्या प्रकारचा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे? इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 प्रकार आहेत, प्लस आहे, एक मायनस आहे. आता हे तुम्ही पहा तीनही हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळे याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टरच येणार आहे, त्यामुळे हा झाला -I इफेक्ट. ऑल थ्री मॉलिक्युल्स आर हॅव्हिंग -I इफेक्ट. पहिल्या प्रश्नाचा आन्सर भेटला. दुसरं, आयडेंटिफाय द मॉलिक्युल्स फ्रॉम दीज 3 हॅव्हिंग द स्ट्रॉंगेस्ट अँड विकेस्ट इंडक्टिव्ह इफेक्ट. आता सगळ्यात जास्त स्ट्रॉंग इफेक्ट कोणाचा आणि वीक इफेक्ट कोणाचा? सरळ आहे रे. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू ब्रोमीन अँड ब्रोमीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू आयोडीन. ह्या प्रकारे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे आणि ह्या प्रकारे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्या कारणानं सगळ्यात जास्त पोलॅरिटी ह्या मॉलिक्युलवर राहील, नंतर इकडे आणि इकडे. बस संपलं झालं, जास्त याच्यापेक्षा जास्तचा आन्सर नाही. दुसरं प्रॉब्लेम नंबर 14.7 विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ह्या 2 पैकी हॅव स्ट्रॉंगेस्ट -I इफेक्ट राहील. बघा इथं 2 क्लोरीन ग्रुप लागलेले, इथं 1 क्लोरीन ग्रुप लागलेला आहे. आता 2 क्लोरीन ग्रुप जास्त इलेक्ट्रॉन ओढेल ना, त्यामुळे पोलॅरिटी जास्त इकडे तयार होईल. हेन्स हिअर द 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप्स आर जॉईन. हेन्स in that molecule the -I effect will be more stronger as compared to this molecule which having a 1 chlorine atom.
इथं 2 क्लोरीन ॲटम असल्यामुळे इथं इथं इंडक्टिव्ह मायनस हा इफेक्ट जास्त राहील, इकडे कमी मायनस हा इफेक्ट राहील. बस संपलं याचा आन्सर. ठीक आहे. तर आज एवढंच. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रेझोनन्स स्ट्रक्चर आणि हा युनिट कंप्लीट करण्यावर भर देऊ. तर जर व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन असलं, काही विचारायचं असलं तुम्ही विचारू शकता आणि रेग्युलर व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.